मित्रांनो नमस्कार. मी प्रभाकर सूर्यवंशी. विधानसभा निवडणुकांचा प्रचार थांबलाय आणि आज तो दिवस आलाय की ज्या दिवशी आपण घराबाहेर पडून मतदान करायचंय. 2019 पासून महाराष्ट्र हे जगाच्या नकाशावर वेगळ्याच अर्थानं गाजू लागलेलं तुमच्या लक्षात आलंच असेल. या राज्यात कधीही न घडलेल्या राजकीय घडामोडी घडायला लागल्या आणि नंतर युती आघाडी या शब्दांचे अर्थच पार बदलून गेले. त्यानंतर कोविडसारखी महामारी आणि त्या आपदेच्या आडून चाललेला दिवस रात्रीचा खेळ. रात्रीचं खेळ चाले असं जे म्हणतात, पण इथे दिवसाही खेळ चालू होते. वसुलीबाजांचा नंगानाच सुरू होता. सुशांत सिंग, दिशा सालियन ते अगदी मनसुख हिरन, वाझे म्हणजे लादेन नव्हे असे म्हणणारे राज्याचे प्रमुखही आपण पाहिलेत. कोविड सेंटर्स, बॉडी बॅग्स आणि महानगरपालिकांमधला भ्रष्टाचार हे सारं आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. आपण 2019 साली उन्हातान्हात रांगा लावून केलेलं मतदान वाया गेलं असं तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं असणार. पण सोबत काही असेही मतदार होते ज्यांनी मतदानाच्या दिवशी मिळालेली सुट्टी सत्कारणी लावत पिकनिकचा किंवा देवदर्शनाचा बेत आखला होता. त्यांची असंख्य मतं, हजारो मतं वायाच गेली होती. पण आज तेही कोकलतायत की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. खरं तर हे कुठल्या तोंडाने प्रश्न विचारतायत आणि कुणाला विचारतायत? काय अधिकार यांना? नैतिकदृष्ट्या तुम्ही योग्य आहात का हा प्रश्न विचारू शकता का? याचाही आज साकल्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे. मित्र, 2022 साली राज्यात सत्ता बदल झाला, पण पुढे 71 कोटींच्या घोटाळ्यांचं सुतोवाच झालं आणि काही भ्रष्टवादी टेकू या बदललेल्या सरकारला लावावे लागले. हा सगळा सिनेरिओ एका प्रामाणिक भारतीय नागरिकाला न रुचणारा जरूर आहे, पण या प्रसंगाला जबाबदारही तोच प्रामाणिक भारतीय नागरिक आहे जो मतदान न करता सुट्टीचा आनंद लुटतो, लोणावळ्याला जातो, महाबळेश्वरला जातो. त्याला पुढच्या 5 वर्षांसाठी अशा प्रकारच्या अनागोंदीची सजा ही होणारच. तेव्हा तुम्हा सगळ्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, उठा, जागे व्हा आणि घराबाहेर पडा. देशहित आणि समाजहित लक्षात घेत योग्य त्या उमेदवारालाच मतदान करा. इथेही विचारांमध्ये एकसंगता, एकवाक्यता ठेवा, कारण प्रलोभनं विचलित करतील तुम्हाला. पण सरतेशेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बटोगे तो कटोगे, एक है तो सेफ है. आशा करतो की आमच्या या निवेदनाचा तुम्ही योग्य तो सन्मान कराल. धन्यवाद. नमस्कार.